मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी पत्रांच्या कडक तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो आता बंद होणार आहे आणि या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या आधीच्या 2,46 लाखांवरून थेट 1,66 लाखांवर आली आहे। दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली। पडताळणीवरून ही माहिती आता समोर आल्याचं कळत आहे। त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये। सरकारनं तसा मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार। या महिला अपात्र ठरल्यानं त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। दरम्यान या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्यावर आपण एक नजर टाकूया। ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई-केवायसी त्यांनी पूर्ण केली नाही। ई-केवायसी वेळी नोंदी ज्या होत्या त्या त्यांनी अपडेट नाही केल्या। चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आली किंवा योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन काहींकडून करण्यात आलं। तर उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणं हे देखील त्यांना भोवल्याचं दिसतंय। वैयक्तिक माहितीतही विसंगती आढळल्यामुळे या अपात्र ठरल्यात। ऐंशी लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्या संदर्भातली कारण आपण जाणून घेतली। कारण ई-केवायसी ही प्रक्रिया होती। त्या प्रक्रियेमध्ये काहींनी चुकीची माहिती दिली, उत्पन्न लपवण्यात आलं। त्यामुळे विविध कारणास्तव त्यांचं ई-केवायसी पूर्ण झालं नाही आणि त्या अपात्र ठरल्या। त्यामुळे आता त्यांना याचा लाभ पुढे मिळणार नाहीये।